4 महिने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका आईच्या संघर्षाला अखेर कारवाईची दिशा मिळाली आहे। मात्र या कारवाईनेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। भुसावळ शहरातील एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला। 23 एप्रिल रोजी ही घटना घडली, तर 24 एप्रिलला गुन्हा दाखल झाला। मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपींवर ठोस कारवाई होण्यासाठी पीडित कुटुंबाला तब्बल 4 महिने प्रतीक्षा करावी लागली। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आल्यानंतर प्रकरण ऐरणीवर आलं आणि पोलिसांच्या तपासाला वेग आला। अखेर 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय समारंभात पीडित तरुणाच्या आईने थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली। आईने पालकमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली। न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाच्या दारात आणखी किती हेलपाटे मारायचे असा सवाल तिने उपस्थित केला। यानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने कारवाईचे आदेश दिले आणि त्यानंतर जे घडलं तेच या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठं प्रश्नचिन्ह ठरत आहे। 4 महिने ज्या कारवाईची प्रतीक्षा होती ती कारवाई पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर अवघ्या काही तासात झाली। भुसावळ शहर पोलिसांनी सिद्धेश महाडिक आणि सागर साळुंखे या दोघांना अटक केली, तर 17 वर्षे 11 महिने आणि 17 वर्षाच्या 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात दाखल केलं। याशिवाय व्हायरल व्हिडिओ आणि पुरवणी जबाबाच्या आधारे मूळ गुन्ह्यात वाढीव कलमांचीही भर करण्यात आली। यामध्ये BNS कलम 140(1), 127(2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66E आणि 67 यांचा समावेश करण्यात आला आहे। मात्र आता सर्वात मोठा सवाल आहे, जर आरोपींवर कारवाई करण्यासाठी पुरावे आणि तपास यंत्रणा उपलब्ध होती तर 4 महिने कारवाई का झाली नाही? 4 महिने पीडित कुटुंबाला न्यायासाठी संघर्ष करावा लागला, पण पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर काही तासातच यंत्रणा सक्रिय कशी झाली? सामान्य नागरिकाला न्याय मिळवण्यासाठी राजकीय हस्तक्षेपाची वाट पाहावी लागणार का? प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतरच प्रशासन जागं होत असेल तर सामान्य माणसाने न्यायासाठी दाद मागायची तरी कुठे? हा केवळ एका कुटुंबाच्या न्यायाचा प्रश्न नाही, हा कायदा आणि प्रशासन सामान्य नागरिकासाठी समान वेगाने काम करतंय का, हा थेट सवाल आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आता या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया कोणत्या दिशेने जाते, आरोपींवर कायदेशीर कारवाई कितपत पुढे जाते आणि पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय कधी मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।